महाराष्ट्रात 13 जिल्ह्यांमध्ये सक्कल आदिवासी समाजाकडून पेसा भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी नाशिक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। त्याच अनुषंगाने नाशिक कळवण मार्गावरील कोल्हापूर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात सक्कल आदिवासी संघटनेने पेसा क्षेत्रातील भरती करा या संदर्भात सर्व आदिवासी बांधवांनी कोल्हापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले। आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्ष कळवण तालुका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व आदिवासी संघटना तसेच आदिवासी पत्रकार बांधव, आंबेडकर विचार मंच कळवण यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला। कृष्णा पवार, तालुका प्रतिनिधी कळवण। ही परिस्थिती आहे ह्या बांधवांची आणि आपले हे प्रकल्प अधिकारी त्यांना कोणी सांगायला गेलं तर थांबा, कोणतरी ठेकेदार घेऊन बसतात आणि मग आपल्या बांधवांना वेळ मागतात। तर अशी वेळ आपलं ऑफिस आहे, नाही उघडलं तर लात मारा आणि तोडा ते आणि बसा आपण समजणार नाही। आणि साहेब आपले लोक अडाणी गेले का हिंदीमध्ये बोलतो आणि तुमच्यासारखे सर लोक गेले का मराठी बोलतो, अशी ह्या प्रकल्प अधिकाऱ्यांची आपल्याला एकवटलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। आज जी काळाची गरज आहे, परंतु ज्याला खरा लाभ मिळतोय ते लोक जर घरी राहत असतील, याच्यासारखं दुर्दैव आपल्या आदिवासी समाजाचं कुठलंही कुठलंच नाही। म्हणून आज संख्यात्मक आपण 500-600 लोक आहेत। आमच्यासारखे आदिवासी विरहित संघटनेचे प्रमुख इथं आम्ही आलो आहोत। म्हणून आज या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा तालुका अध्यक्ष म्हणून मी आपला या सर्व आंदोलनाला पाठिंबा देतो। पाठिंबा द्यायचं कारण की आम्ही पण आदिवासी आहोत, आम्ही पण आदिवासी भागात राहतो, आम्हाला आदिवासींच्या अडचणी माहिती आहेत। आदिवासी कोणत्या दरातून गेला, त्यांनी काय संघर्ष केला। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।